मागतो मी तुला रोज का सांगना, तुझ्या विना काही सुचत नाही कसं. मन सतरंगी सावरतय पाहून का बावरतय साज तुझा, तुझ्या मागे का फिरतय पाहून का बावरतय साज तुझा. तर आता जो तुम्ही प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काहीसा अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली प्रोजेक्टवरती यायचं आहे. प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथे तुम्हाला बीट मार्क आणि शेक इफेक्ट अशा प्रकारचे दोन प्रोजेक्ट तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर जो बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर ही जी आपली मॉडेलची इमेजेस आहेत ते जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला खालच्या लेअरवरती जायचं आहे. जो की आपल्या मॉडेलचा इमेज आहे त्या लेअरवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला कलर अँड फिलवरती जायचं आहे. जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्या लेअरवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. मॉडेलच्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला इथे प्लसवर जायचं आहे आणि हा इमेज तुम्ही चेंज करून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला ग्रुप आणि ग्रुपचं जे लेअर आहे त्या ग्रुपच्या लेअरवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा एक ग्रुपचं लेअर दिसून येईल. परत एकदा तुम्हाला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. परत तुम्हाला तुमच्या मॉडेलच्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ते कलर अँड फिलवरती जायचं आहे. स्टारवरती जायचं आहे आणि त्या तुमच्या मॉडेलचा जो इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि प्लसवर जाऊन तुम्ही इमेज चेंज करून घेऊ शकतात. त्यानंतर यायचं आहे तुम्हाला नेक्स्टवरती 8.7 सेकंदावरच्या बीटवरती. तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवरती यायचं आहे. मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा जो नेक्स्ट इमेज आहे तो नेक्स्ट इमेज तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे ते ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला एंडिंगपर्यंत यायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे 3 डॉटवरती जायचं आहे आणि या इमेजला सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस 1 बाय 1 तुम्हाला बीटच्या अकॉर्डिंग अशा प्रकारे इथे ॲड करायचे आहेत. तर तुमच्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्या नंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर इथे हा फर्स्टवाला इफेक्ट जो आहे तो तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथून सिम्पली त्याला कॉपी करायचं आहे. कॉपी करण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवरती जायचं आहे. इथून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली 8.7 सेकंदावरच्या बीटवरती यायचं आहे. तिथे आल्याच्यानंतर तिथे हा आता जो मी कॉपी केलेला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला इथे लेअरवर जायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला रिओपन करायचा आहे. रिओपन केल्यानंतर जो आपला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवरती जायचं आहे आणि त्या इफेक्टला अशा प्रकारे तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बीटमार्कचा जो प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला परत ओपन करायचा आहे. त्यानंतर इथून पुढे ज्या उरलेल्या ज्या ऑल इमेजेस आहेत त्यांना तुम्हाला 1 बाय 1 हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस जी आहे ती प्रोसेस रिपीट करायची आहे. त्या मॉडेलच्या इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे आणि अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवर तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपल्या मॉडेलची इमेज आहे त्या इमेजच्या लेअरवर जो इफेक्ट जो देऊन झालेला आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक घ्यायचं आहे. सिम्पली त्यावर शेअरवर जायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.